आकाशवाणी औरंगाबाद. वैभव जोशी ठळक बातम्या देत आहे. घरगुती वापराचा अनुदानित गॅस एलपीजी सिलेंडरच्या किमतीत दर महिन्याला 4 रुपयांची वाढ होणार आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत गॅस सिलेंडरवरचं अनुदान पूर्णपणे रद्द करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी राज्य सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बैठकीनंतर काल रात्री उशिरा पीक विमा योजनेचे हप्ता भरण्यासाठी 5 तारखेपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्या काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होत्या. यासंदर्भात वित्त विभागाला जून महिन्यात प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गातल्या रुंदीकरणास अडचण ठरणाऱ्या कन्नड इथल्या औट्रम घाटात बोगदा तयार करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसंच रेल्वे सर्वेक्षण विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी घाटाची पाहणीही केली. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती खैरे यांनी यावेळी दिली. जायकवाडी धरणातला पाणीसाठा 50% पोहोचला आहे. आज सकाळी 8 वाजता धरणातला जिवंत पाणीसाठा 1074 दशलक्ष घनमीटरवर पोहोचला असून एकूण पाणीसाठा 1812 दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला आहे. हे प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या 49.49% एवढं आहे. जायकवाडी धरणात सध्या 16,700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.